मी सागर जमदाडे आपले सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघणार आहोत नवोदयसाठी स्पेशल क्वेश्चन पेपर 10 एप्रिलसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. चला तर मग जास्त वेळ न घालवता नवोदयसाठी असणाऱ्या गणिताचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर. 1,01,010 मधून जर 100 वजा केले तर कोणती संख्या मिळेल त्याचं उत्तर आहे या ठिकाणी तुमच्यासमोर. बघा 1,10,000 मधून 1,010 मधून आपण जर 100 वजा केले तर आपल्याला मिळणार आहे 1,09,10. पुढचा दुसरा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. दोन संख्यांचा मसावी लसावी अनुक्रमे 15 आणि 300 आहे, तर त्या संख्यांपैकी एक संख्या 75 असल्यास दुसरी संख्या कोणती? यासाठी आपलं सूत्र आहे. सूत्र काय बघा, मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी आणि त्याला भागिले करायचं आहे आपल्याला पहिली संख्या. तुम्हाला मिळेल दुसरी संख्या. बघा मग या ठिकाणी मसावी गुणिले लसावी केलं तर 15 गुणिले 300 भागिले एक संख्या दिली आहे 75, त्याला 75 ने भाग द्या. 15 × 15, 15 × 5 = 75, 5 × 5, 5 × 30, उत्तर येईल 6. 300 आहे सॉरी, त्यामुळे इथं आहे उत्तर येणार आहे 60, जे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. या ठिकाणी प्रश्न आहे पुढला. खालीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता 2.02 गुणिले 5.94 आहे? या ठिकाणी बघा आपण जर हा गुणाकार केला तर आपलं उत्तर येणार आहे 11.9988. या ठिकाणी बघा याच्यासमोर 11.99 आहे, त्यामुळे याची सगळ्यात जवळची संख्या असणार आहे 12, जे आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिले आहे. पुढचा प्रश्न बघूया. 4/3 अधिक 4/3 गुणिले 1/3 अधिक 1/3 गुणिले 1/3 अधिक 1/3. या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे या ठिकाणी बघा सर्वात पहिले गुणाकार करून घ्या. म्हणजे 4/3 अधिक 4/3 अधिक 1/3. या ठिकाणी आता बेरीज करून घेऊ शकता तुम्ही. या ठिकाणी या दोघांचा छेद सारखा आहे म्हणून तुम्ही आधी जरी केली तरी काही अडचण नाही. म्हणजे ती येईल 5/3 अधिक 4/9. या ठिकाणी याचं छेद सारखं करण्यासाठी तुम्ही 3 ने याला गुणू शकता. याला जर 3 ने तुम्ही गुणलं तर उत्तर काय येईल बघा, 5 गुणिले 3 छेद 3 गुणिले 3 अधिक 4/9, म्हणजे 5×3 = 15, 15/9 अधिक 4/9. तुमचं उत्तर येणार आहे 15 × 4 = 19/9, जे आपल्याला ऑप्शनमध्ये बघायचं आहे. ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 270 रुपयांचे किती टक्के 72.90 रुपये होतात? 270 रुपयांचे किती टक्के, म्हणजे बघा 270 रुपयांचे किती टक्के म्हणजे आपण x मानूया, बरोबर किती होतात 72.90 रुपये. तर या ठिकाणी आता तिरकस गुणाकार करून घ्या. म्हणजे काय येईल बघा, x बरोबर 72.90 गुणिले 100 भागिले 270. आता या ठिकाणी या पॉईंटचे 2 शून्य काढण्यासाठी आपण याला जर 100 ने गुणलं तर हे येईल 72.90 भागिले 270. तर बघा हा शून्य कट होईल, हा शून्य कट होईल आणि हा 27चा वर्ग असल्यामुळे याचं उत्तर येईल x बरोबर 27. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर पहिला. या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट 27.0. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. रामने घनश्यामकडून 10.8% दराने 550 सरळ व्याजाने कर्जावर घेतले. त्याने 6 महिन्यानंतर सर्व रक्कम परत केली, तर रामने किती रक्कम परत केली? बघा त्याने 8% दराने 550 रुपये सरळ व्याजाने कर्जावर घेतले आणि 6 महिन्यानंतर केले आहे परत 8%. बघा या ठिकाणी दर होता 8%, त्यानंतर मुद्दल होती 550 आणि कालावधी होता 6 महिने. म्हणून आपण काय करणार आहोत,
याच्यासाठी सूत्र वापरणार आहोत सरळ व्याज बरोबर मुदक भागिले 100. मग या ठिकाणी बघा 8 गुणिले 550 गुणिले 6 छेद 100 गुणिले 12 करावं लागेल, कारण का कालावधी महिन्यामध्ये आहे. सो आपण हे जर सोडवलं तर आपलं उत्तर बघा काय येतं. हा शून्य कट करा, हा शून्य कट, 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, बे चोक 8. परत या ठिकाणी यांचा गुणाकार करून घ्या. 4 पंचे 20, 4 पंचे 20 आणि 2 22 भागिले 10. म्हणजे याचं उत्तर येणार आहे हा शून्य कट, हा शून्य कट, उत्तर येईल 22 रुपये. हे सरळ व्याज असेल. मग परत करताना त्याला 550 रुपये मुद्दल अधिक हे 22 रुपये व्याज असे 572 रुपये परत करावे लागतील. जे आपल्याला बघा ऑप्शनमध्ये रामने किती रक्कम परत केली, तर ऑप्शन सी 572 रुपये परत केले. पुढे आहे बघा या ठिकाणचा हा प्रश्न आपण परत एकदा घेऊया. इथं खाली प्रश्न आहे हा तुमच्या समोर. एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले होते, परंतु त्याने 1/4 व 2/3 या गुणाकार यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज केली, तर त्याचे उत्तर किती आले. बघा या ठिकाणी याची गुणाकार व्यस्त म्हटलं तर 1/4चा गुणाकार व्यस्त येईल 4/1 आणि 2/3चा गुणाकार व्यस्त येणार आहे 3/2. मग यांची काय केलं त्यांनी, तर त्यांची बेरीज केली, तर त्याचे उत्तर काय येईल. याचं उत्तर येईल 4 2 8 अधिक 3 1 3 छेद 2 1 2 म्हणजे 8 आणि 3 11, 11/2 जे आपला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसतं आहे. पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 1 वजा 1/2 गुणिले 1 वजा 1/3 गुणिले 1 वजा 1/4 आणि गुणिले 1 वजा 1/5. बघा ज्यावेळेस अशा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं असेल, यासाठी आपण आधी तुम्हाला शॉर्टकटमध्ये समजण्यासाठी मी तुम्हाला आधी 2 प्रश्न समजून सांगतो आणि नंतर मग बाकीचे आपण सोडवणार आहोत. मग बघा या ठिकाणी काय करायचं आहे. या ठिकाणी बघा 1 वजा 1/2 आहे, म्हणजे काय करणार आपण याचा तिरकस गुणाकार केला. समजा a वजा b छेद c असेल, तर आपण कसं करतो ac वजा b छेद c घेतो. म्हणजे त्याच टाईपने हे जर पहिलं जर सोडवलं तर आपलं काय येणार 1 गुणिले 2 वजा 1/2 याला गुणिले आहे. त्याचप्रमाणे 3 गुणिले 1 वजा 1/3. मग आता हे जर सोडवलं तर बघा बरं काय उत्तर येतं. 1 गुणिले 2 केलं तर 2 वजा 1/2 गुणिले 3 वजा 1/3. बघा हे जर सोडवलं तर आपलं उत्तर येईल 2 वजा 1 जर केला तर 1/2 गुणिले 2/3. आता हे जर काढीत बसलो आपण तर हे बघा हे 2 2 कट होऊन जाईल. याचप्रमाणे 1/3 शिल्लक राहतं जर एवढं याचं सोडवलं तर. म्हणून आपलं हे जर उत्तर आढळलं तर याचं उत्तर फक्त 1/5 एवढं शिल्लक राहणार आहे. असंच या पद्धतीने जर पुढे काढत गेलो आपण तर आपलं उत्तर 1/5 एवढं शिल्लक राहतं. म्हणून आपलं या प्रश्नात उत्तर आहे 1/5 पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल. जसं तुम्ही आपण या पद्धतीने सोडवलं याच पद्धतीने याचं उत्तर काढायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. 5,43,823 या संख्येतील 3च्या स्थानिक किमतीतील फरक किती. बघा पहिला 3 जर घेतला तर पहिल्या 3ची स्थानिक किंमत 49 नंबरचा हा प्रश्न आहे. पहिल्या 3ची स्थानिक किंमत येणार आहे 3000 आणि दुसऱ्या जो 3 आहे त्याची स्थानिक किंमत येईल 3. या 3000 मधून 3 वजा करा, तुमचं उत्तर येईल 2997 जे ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा.
200मधून 58.67 आणि 91.33 वजा केल्यास वजाबाकी किती येईल बघा. या ठिकाणी 200मधून वजा करायचे आहे म्हणून इथं ठिकाणी मी पहिले आधी एक एक सोडवून घेतो आणि नंतर मग आपण पुढचं करूया. या ठिकाणी बघा 200मधून एवढे जर वजा केले इथं 200.0 घ्या, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, नेहमी लक्षात ठेवावं. वजाबाकी करताना नेहमी पॉईंट खाली वजाबाकी असो किंवा बेरीज असो नेहमी पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. इथे काही 10तून 7 गेले 3 राहतील, 10तून 9तून 6 गेले 3 राहिले, परत पॉईंट द्या. 9तून 8 गेले 1, 9तून 5 गेले 4 आणि इथे 1 राहणं 141.33. यामधून परत आणखी किती वजा करायला लावले 91.33. यातून 91.33 वजा केले तर इथे 00 पॉईंट, एकातून 1 गेला 0, 14तून 9 गेले, उत्तर येईल 50 जे आपल्याला दिलं आहे 50.0 ऑप्शन ए मध्ये. पुढचं आहे राम 31 डिसेंबर 1993 रोजी 9:30 वाजता झोपला आणि 1 जानेवारी 1994 रोजी 6:20 वाजता जागा झाला, तर तो किती वेळ झोपला. या ठिकाणी बघा 31 डिसेंबरला झोपला म्हणजे तो त्या दिवशीची 31 डिसेंबरची शेवटची रात्र होती त्या वर्षाची, म्हणजे तो रात्रीच्या वेळेस 9:30 वाजता झोपला आहे. रात्री किती वाजता झोपला 9:30 वाजता बघा बरं का. आणि तो उठला किती वाजता आहे 6:20. 6:20 तो उठला आहे बघा. रात्रीचे 9:30 वाजता आहेत. रात्रीचे 9:30 वाजता जर आपण घेतला तर हा 24 तासची टायमिंगमध्ये हा घड्याळाचा टायमिंग किती होईल तर 12 आणि 9 किती होतात 21:30 तो झोपला आणि सकाळी 6:20 तो उठलेला आहे बघा. आता तुम्ही जर हे असं करू शकता किंवा असंही करू शकतात 9 वाजेपासून तर 9:30 ते 12पर्यंतचं टायमिंग, 10, 11 आणि 12 बघा. 9 म्हणजे या ठिकाणी 10:30पर्यंत 1 तास, 11:30पर्यंत 2 तास आणि 12:30पर्यंत 3 तास होतात. म्हणजे तुम्ही असं घेऊ शकतात 9 पासून ते 12 वाजेपर्यंत किती टायमिंग होतो 9 आणि 3 12 होता, म्हणजे हे 2.5 तास आहे, हे 2.5 तास आणि हे 6:20 म्हणजे हे त्यात जर मिळवले तर आपलं उत्तर येईल बघा हे 50 मिनिट आणि 6 2 8 8 तास 50 मिनटं तो झोपलेला आहे. म्हणजे आपल्याला बघा ऑप्शन कोणत्या याच्यात दिलेला आहे तर ऑप्शन नंबर ए मध्येच ह्याचं उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 52. या ठिकाणी बघा एक मोटारसायकल ताशी 45 किलोमीटर वेगाने 4 तासात काय अंतर जाते बघा. जर ती 45 किलोमीटर वेगाने जाते म्हणजे एका तासात 45 जाईल, म्हणजे 45 गुणिले जर 4 केलं आपण तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. तेवढेच अंतर दुसरी मोटार 3 तासात जाते. आता एवढंच अंतर जर दुसरी मोटार 3 तासात जाते तर त्या मोटारीचा वेग काढायला लावलेला आहे. मग 45 गुणिले 4 भागिले जर 3 काढलं तर आपल्याला त्या मोटारीचा वेग मिळून जाईल बघा. कसं येईल 3 1 3 इथे येईल 15, 15 चौक 60, म्हणजे त्या गाडीचा स्पीड असेल 60 किलोमीटर प्रति तास, जे ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. पुढचं बघा 9 मीटर लांबी, 2 मीटर रुंदी आणि 50 सेंटीमीटर उंची असलेल्या झाकणाशिवाय उघड्या डब्याच्या पत्र्याचे पृष्ठफळ काढायला लावलेलं आहे. या ठिकाणी बघा एखादा डबा आहे त्याचं झाकणाशिवाय उघड्या डब्याचं क्षेत्रफळ काढायचं झालं तर बघा या ठिकाणी दिलेलं काय काय आहे ते आधी आपण लिहून घेऊया. या ठिकाणी 9 मीटर लांबी आहे बघा, मी इथे लिहितोय 9 मीटर लांबी आहे. त्यानंतर ही रुंदी आहे, ही रुंदी कुठे दिलेली आहे त्यांनी सांगितलं की 2 मीटर रुंदी आहे ओके, आणि सांगितले 50 सेंटीमीटर उंची आहे. आता ह्या ठिकाणी आपण पर्याय बघूया. पर्याय सगळे मीटरमध्ये दिलेले असल्यामुळे आपण ही उंची 0.50 म्हणजे याचा अर्थ आपण घेऊया 0.50 सेंटीमीटर, याचा अर्थ काय तर 0.5 मीटर, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 0.5 मीटर करून घेऊया. या ठिकाणी त्यांनी झाकणाशिवाय उघड्या डब्याचं क्षेत्रफळ सांगितलं आहे. झाकणाशिवाय उघडा म्हणजे हे बघा एवढा पार्ट आपल्याला सोडून द्यावा लागेल, कारण हा वरचा जो पार्ट आहे एवढं सूत्र जर आपण सोडून दिलं तर आपल्याला काय मिळणार आहे त्या झाकणाशिवाय उघड्या डब्याचं क्षेत्रफळ मिळून जाईल. तर आपण ते काढूया, पृष्ठफळ काढूया. या ठिकाणी बघा मग याचं सूत्र आहे
एल इंटू बी लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची 2 वेळेस घ्यायची ती लांबी गुणिले उंची आणि दुसऱ्या ह्याच्यात घ्यायची आहे रुंदी गुणिले लांबी। बघा ब्रीथ इंटू हाईट। मग आता हे जर सोडवलं तर आपल्याला काय उत्तर येणार आहे बघा। या ठिकाणी लांबी गुणिले रुंदी आहे 9 गुणिले 2 अधिक 2 कंसात लांबी गुणिले रुंदी आहे 9 गुणिले 2 लांबी गुणिले उंची ते आहे 9 गुणिले 0.5 अधिक उंची गुणिले लांबी ती आहे 2 गुणिले 0.5। हे जर केलं तर आपलं उत्तर बघा 9 दुणे 18 अधिक हे 9 पाचे 45 2 कंसात 4.5 अधिक 2 पंचे 10 1.0 यांचं करून घेऊया। यांचं येईल 18 अधिक 4.5 येईल 5.5 गुणिले 2 याचं उत्तर येईल 18 अधिक 10 2 पंचे 10 2 पंचे 10 आणि 1 11। तर यांची जर बेरीज केली तर याची बेरीज येते 29 मीटर स्क्वेअर मीटर। जे आपल्याला ऑप्शन बघा कोणत्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे, ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे। पुढचा प्रश्न आहे 3 संख्यांची सरासरी 8 आहे त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या सांगा। बघा बघा 3 संख्यांची सरासरी 8 आहे त्यापैकी 2 संख्या 5 आणि 12 असेल। बघा 3 संख्यांची सरासरी 8 आहे म्हणून आपण काय करणार 3 गुणिले 8 करा 8 त्रिक 24 ही 24 झाली त्या 3 संख्यांची बेरीज। त्यापैकी त्यांनी 2 संख्या दिली आहे 5 आणि 12 म्हणजे 5 अधिक 12 करा यांची बेरीज झाली 17। 24 म्हणून 17 वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तिसरी संख्या मिळेल जी संख्या आहे 7 जे ऑप्शन बी दिलेला आहे। पुढचं बघा 40चे 25% आणि 25चे 40% यातील फरक किती। 40चे 25% म्हणजे 40 गुणिले 25 100 करा आणि फरक विचारला आहे 25चे 40% म्हणजे 25 गुणिले 40 छेद 100 करा। या ठिकाणी बघा हे जर सोडवलं तर आपलं उत्तर बघा काय येतं आहे हा शून्य कट होईल 25 चौक 100 100 भागिले 10 करा हा शून्य कट उत्तर येईल 10 वजा करायचे 25चे 40% म्हणजे इथेही तेच करावं लागणार आहे 25 चौक 100 आणि 100 भागिले 10 केलं म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं परत ते 10 मधून 10 वजा करा उत्तर येईल 0 जे आपल्याला ऑप्शन नंबर ए मध्ये दिलेलं आहे। पुढचा आहे एका चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 मीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती। बघा या ठिकाणी जमिनीचा एक तुकडा दिला आहे, एक चौरसाकृती जमिनीचा तुकडा आहे आणि त्यांनी सांगितलं त्याचे क्षेत्रफळ किती आहे तर 160 मीटर आहे। बघा परिमिती 160 आहे, चौरसाकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती 160 आहे तर त्याचे क्षेत्रफळ विचारले आहे। बघा परिमिती 160 आहे मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल बाजू मिळेल परिमिती चौरसाची बाजू बरोबर आपलं सूत्र आहे चौरसाची बाजू बरोबर क्षेत्रफळ भागिले 4 परिमिती भागिले 4 करावं लागेल परिमिती भागिले 4 हे आपलं सूत्र आहे। 160 ला 4 ने भागा म्हणजे तुम्हाला उत्तर मिळेल 4 1 4 4 चौक 16 40 मीटर त्याची बाजू मिळेल। मग आता त्याच्यावरून चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपलं सूत्र आहे 40 गुणिले बाजूचा वर्ग करायचा आहे सूत्र आहे बाजूचा वर्ग म्हणजे काय 40चा वर्ग करा 40चा वर्ग म्हणजे 40 गुणिले 40 करा उत्तर येईल 1600 चौरस मीटर जे आपल्याला ऑप्शनमध्ये बघा कुठे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी मध्ये। पुढचा प्रश्न बघूया
प्रश्न क्रमांक 57. एका दुकानदाराने एक खेळणे 12 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला. बघा, 12 रुपयांना खेळणे विकले, 12 रुपयांना खेळणे विकले तर 20% नफा होतो. तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती? आता अशा वेळेस तुम्ही पर्याय कटने जाऊ शकता. पर्याय कटने आपण बघा, पर्याय क्रमांक, मी आता डायरेक्ट पर्याय घेतो आहे उत्तराचाच. बी पर्याय घेऊया. 10 रुपयाचे जर तुम्ही 20% काढले तर बघा तुम्हाला 2 रुपये नफा होईल. 2 रुपये नफा म्हणजेच तुमचे 20% नफा झाला आहे. म्हणजे तुमची त्याची खरेदी किंमत असणार आहे 10 रुपये. एका दुकानदाराने एक खेळणे 12 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती होती, असा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही डायरेक्ट पर्याय कटने सोडू शकतात किंवा पर्याय कटने नाही सोडवलं तुम्हाला एक ऑप्शन असा आहे. सपोज आपण त्या खेळण्याची किंमत एक्स मानू. आता त्या खेळण्यावर काय झालं आहे, 20% नफा झाला आहे. म्हणजे 100 रुपयाचं खेळणं असेल तुमचं, तर 100 रुपयाचं खेळणं आता गेलं आहे 120 रुपयाला, बरोबर. तर त्यांनी सांगितलं आहे तर ते खेळण्याची आता किंमत किती आहे, 12 रुपयाला विकलं आहे ना त्यांनी. म्हणजे ती 120% प्राईस बरोबर किती आहे, 12 रुपये आहे. मग काय करणार या ठिकाणी बघा, या 12 रुपयाला गुणिले जर आता इकडे 100 भागिले आहे, तिकडे जाताना काय होतील, गुणिले होतील आणि ते 120 खाली येतील, बरोबर. तुमची काय येईल, एक्स म्हणजे त्या वस्तूची किंमत. तर आता काय करणार बघा, एक्स गुणिले 12, या ठिकाणी हे 0 गेला, हा एक 0 गेला, 12 कट होतील, 12 कट होतील, एक्स बरोबर येईल 10, म्हणजे त्या वस्तूची किंमत असेल 10 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, तरुण 5 वर्षाचा असताना त्याची उंची किती होती ते आलेखा पाहून सांगा. या ठिकाणी तुम्हाला फक्त आलेख बघायचा आहे आणि आलेखामध्ये बघा 5 वर्षाचा असताना त्या मुलाची उंची किती होती, तर ती उंची आहे 95 मीटर, 95 सेंटीमीटर, जे ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने एक खेळणे 6 रुपयांना विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला. तर खेळण्याची खरेदी किंमत किती होती? बघा, यासाठी सूत्र वापरायचं आहे. खेळण्याची खरेदी किंमत काढायची आहे तुम्हाला आणि ती 6 रुपये दिलेली आहे. म्हणून काय करणार, तर 6 गुणिले 120, कारण 20% नफा झाला आहे, भागिले करायचं आहे. त्या ठिकाणी बघा आपण वरती कशा प्रकारे केलं होतं, 12 गुणिले 100 भागिले, ओके. या ठिकाणी बघा, या ठिकाणी करायचं आहे. यासाठी तुम्हाला एक सूत्र देतो. सूत्र असं आहे, वस्तूची किंमत किंवा विक्री किंमत घेऊया, ही कारण विक्री किंमत आहे. विक्री गुणिले 100 भागिले करायचं 100 अधिक नफा, 100 अधिक नफा. तर या ठिकाणी बघा, विक्रीची किंमत होती त्याची 6 रुपये, म्हणून 6 गुणिले 100 भागिले 100 अधिक नफा झालेला आहे 20%, म्हणून त्यात काय करा, 20% ॲड करा. मग आता आपलं उत्तर काय येईल बघा, 100 गुणिले 6 गुणिले 100 केलं तर 600 येईल, 600 भागिले 120, हा 0 गेला, हा 0 गेला, 12 1 12, 12 5 60, उत्तर येईल 5 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 3/5, 5/7 आणि 7/9 आणि 5/11 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? बघा, अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न येतात त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही त्यांचा लसावी काढून सुद्धा हे उदाहरण सोडू शकतात. मला या ठिकाणी पुढीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे असं विचारलं आहे. म्हणून काय करायचं बघा, डायरेक्ट अपूर्णांकाला छेदाने भागून द्यायचं. म्हणजे कसं बघा, 5ने जर याला भागलं तर काय उत्तर येईल, 0.6 उत्तर येईल. त्यानंतर 5/7ला जर भागलं तर उत्तर येतं 7 1 7, भाग जात नाही म्हणून 0, 7 7 49, उरला 1. त्यानंतर 10 होतील म्हणजे 7 1 7 परत. त्यानंतर पुढचं आहे 7/9, याला जर भागलं तर उत्तर येईल 7 9 9 7 63, म्हणजे 0.7 आणि उरले किती, 63 झाले, उरले 9 7 63, उरले 7, 70 होतील, परत 9 7 63 करून घ्यावं लागेल तुम्हाला. त्यानंतर पुढचा बघा, 6/11, 6/11ला भागायचं झालं तर इथे 0.60 झाले, तर 11 5 55, उरले 5, परत 11 चौक 44 होतील. म्हणजे आता या ठिकाणी जर आपल्याला सगळ्यात मोठा अपूर्णांक विचारला तर या ठिकाणी येणार आहे 0.77 वाला, म्हणजे 7/9 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल, ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे तुम्ही नवोदयाचे प्रश्नपत्रिका सोडवू शकतात. तुम्हाला जर काही अडचण असेल
तर तुम्ही माझा हा नंबर आहे, या नंबरवर कॉल करू शकतात. आणि चॅनल जर आवडला तर सबस्क्राईबसुद्धा करू शकतात. माझं नाव आहे जमदाडे सर. ओके, चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.